माझ्या आडाच्या वाडीतील प्रिय ग्रामस्थ बंधू भगिनींनो, मी नेहमी सांगतो, आडाची वाडी हे केवळ एक गाव नाही, तर माझ्या हक्काच्या भावकीचं ठिकाण आहे. इथल्या मातीशी आणि माणसांशी माझं वेगळं नातं आहे. मी तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या कष्टानं उभ्या राहिलेल्या विकास कामांच्या सोहळ्याला मी स्वतः हजर राहील. पण नियतीला हे मान्य नव्हतं. मी तुमच्या सोबतच अवघ्या जगाचा निरोप घेतोय. वेळ चुकीची होती, पण नियती पुढे कुणाचं चालत नाही. पण तरीही तुम्हाला एकच सांगेन मित्रांनो, कामाचा डोंगर कितीही मोठा असला तरी थांबू नका. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण जे विकासाचं स्वप्न पाहिलं आहे ते तुम्हालाच पूर्णत्वास न्यायचं आहे. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की मार्ग कठीण आहे, तेव्हा डोळे मिटून माझी आठवण करा. आपल्या गावाच्या प्रगतीचा विचार करा. तुम्हाला नवी उभारी आणि नवी प्रेरणा नक्कीच मिळेल. तुमच्यासारखी जिद्दी माणसं आणि तुमच्यासारखी गावं जेव्हा उभी राहतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र घडतो. तुम्ही खूप छान काम करता. हीच कामाची पद्धत आणि हाच उत्साह कायम ठेवा. माझ्यावर जेवढं प्रेम महाराष्ट्रानं केलं, तेवढंच प्रेम आणि जिव्हाळा आडाच्या वाडीनं मला दिला. तुमच्या या प्रेमाची शिदोरी माझ्यासोबत नेहमीच राहील. गावाची प्रगती हीच मला दिलेली सर्वात मोठी भेट ठरेल. आता हा तुमचा कामाचा दादा तुम्हाला कधीच दिसणार नाही, परंतु माझी प्रेरणा नेहमीच तुम्हाला आणि माझ्या लाडक्या आडाच्या वाडीला प्रगती पथावर नेत राहील. खूप काम करा, पुढे जात राहा. माझा तुम्हाला शब्द आहे, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या आडाच्या वाडीला तुमच्या लाडक्या दादाचा हा शेवटचा राम राम. मी कायम तुमच्याच सोबत आहे. तुमचाच अजित दादा.